मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया। इथं मॉनिटरला आवाज दिला नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी। इको कमी करतो उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना। नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी। परत विको कमी कर थोडा असं। निळा म्हणे तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण। नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी। येऊन प्रविश्य मम वाच मिमां प्रसोत्तां संजय व्यत्य किल शक्तिधर स्वदाम्नां। अन्यावच हस्तचरण श्रवणत्वकादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं। विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुमच्या यावरी करावा। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो अहो स्वामी तुझ्या यावरी न करावा। सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे। सेवेला अहो स्वामी तुकया यावरी न करावा अवघे। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। विको कमी कर। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू। मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया। नो हे हा सामान्य महिमा संताचा। शिट्टी मारतो माझा माहिती नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी। प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानुराष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा। तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे। आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय। ज्ञानाईच्या प्रथम अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे
आणि आमच्या विनोदच्या आग्रहाला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. तुम्ही खूप सुंदर नियोजन केलं. तसं एक दिवसाचं कीर्तन करायचं म्हणलं की जमवाजमव करायला खूप उशीर लागतो. माईक सिस्टीमवाले बोलवा, गायक बोलवा, वादक बोलवा. पण तुमच्या गावात तसं काही अडचण निर्माण होत नाही आहे. मी मगाशीच आमच्या पखवादवादक नागेश दादांना सांगितलं, म्हणलं नरसापूर असं एक गाव आहे की तिथं एक महाराष्ट्रातला कलाकार आला नाही असं गाव आहे महाराज. म्हणजे चाहते हे लोक एवढे रसिक आहे. तुम्ही बघा महाराज, बरोबर 9 लविना द्याला त्यांनी माझ्या हातात. 1 मिनिटं सुद्धा कमी जास्त होऊ देत नाहीये. गाथा भजन असेल, सगळे महाराष्ट्रातले जेवढे काही दिग्गज महाराज मंडळी आहे, दिग्गज कीर्तनकार मंडळी आहे, दिग्गज गायक वादक आहे, या सर्वांचं श्रवण केलेलं हे गाव आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. 2016च्या नंतर माझी सत्ता पहिल्यांदा आली, बरोबर आहे का नाही? 16च्या नंतर मी बरोबर 8-10 वर्षाच्या गॅप नंतर प्रथम तुमच्या गावाच्या दर्शनाला आलो. तसं माझा 2-3 वेळेस आलो, पण लग्नाच्या निमित्तानं आलो, भेटीगाठीच्या निमित्तानं आलो, पण कीर्तनाच्या निमित्तानं आमच्या विनोदच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार करू. लक्ष देऊन ऐका. एवढ्या दुरून आलो, एवढी धावपळ करून आलो, म्हणजे तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही आलो. एक तुमचं मनोरंजन व्हावे असा माझा भाव नाहीये. तुम्हाला विनोद सांगण्यासाठी नाही आलो, हसण्यासाठी कीर्तन नसतं. याचं कारण मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालेलं आहे की आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. माणूस नाहीये या जगामध्ये असं की त्याच्याकडे मोबाईल नसेल महाराज, बरोबर आहे का नाही? बरं, एक नाही 2-2 मोबाईल आहे. मग मोबाईल एक असं यंत्र आहे की त्याच्यामध्ये कमीत कमी 100-150 ॲप आहे. युट्यूबमध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पाहन रात्रभर हसत बसा. पण बसणारी मंडळी, माझी पांडुरंगाच्या दरबारात तुम्हाला विनंती गड्यानो, चुकून सुद्धा वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची विनोदाची अपेक्षा करू नका. अरे एवढंच ते एक व्यासपीठ राहिलं की तिथं लोकांना दिशा मिळणार आहे महाराज. एवढंच एक व्यासपीठ राहिलं की तिथं लोकांना चांगलं ऐकायला मिळणार आहे. एवढंच एक व्यासपीठ राहिलंय की तिथं लोकांना चांगलं ऐकायला मिळणार आहे. आणि इथून जर विनोदाची मनोरंजनाची अपेक्षा करायला लागले तर मला तरी असं वाटतं ते जीवनातला सगळ्यात मोठा अपराध ठरेल. विठाला विठाला मी निळोबरायचा घेतलाय 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. कोण आहे निळोबराया? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. अरे या देशामध्ये, या विश्वामध्ये गुरु शिष्याच्या हजारो जोड्या झालेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं 3 जोड्या तुमच्या समोर ठेवतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक जोडी, निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायची दुसरी जोडी, आणि माझ्या तुकोबरायची आणि निळोबरायची तिसरी जोडी. गुरुच्या चरणी विलीन करतो 2. बहुतांशी 2025 मध्ये अशी गुरु शिष्य पाहायला भेटत नाही महाराज. गुरु तर एवढे हलकट झाले की शिष्य भेटला की त्याला कापायचंच करतात महाराज. आणि शिष्य असे झाले, कधी हा मरल आणि कधी मी त्याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल, ही धारणा झाली. तुकोबराय सांगतात, विठोबाची आवाज कमी कर माझा. विठोबाची ऐसे गुरु शिष्य बन विठोबाची नरकाची हो विठोबाची तुकावने गुरु शिष्य तुकावने गुरु शिष्य विठोबाची आनंद नरका जाती. पण मी त्या 3 जोड्या ज्या तुम्हाला सांगितल्या, पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. लक्ष द्या, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेले होते. काय केलेले होते? वडे. लक्ष द्या, थोडी शांतता ठेवा, खूप सुंदर चिंतन करायचंय आपल्याला. लक्ष द्या, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेले होते. वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा, ए गोरक्षा,
वडे खाण्याची इच्छा झाली. गुरुजी काळजी करू नका, चला आश्रमावर. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर आल्यानंतर भिक्षेची झोळी घेतली, त्या मायमाऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. आता गोरक्षनाथ दररोजच भिक्षेसाठी येत होते, म्हणून त्या मायमाऊलीने ताटामध्ये कोरडा शिदा घेऊन आली. तो कोरडा शिदा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए आई, ए माय, अगं कोरडा शिदा नको ग, आज तुझ्या घरी जे वडे केले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. नास्तिक होती ती. तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. राग आला. ए आई, अगं आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही, पहिल्यांदा 2 वडे मागितले ग. आणि ते 2 वडे जर मी माझ्या गुरुजीला देऊ नाही शकलो तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. डोळ्याला धारा लागल्या गोरक्षनाथाच्या. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या मायमाऊलीने प्रश्न केला गोरक्षाला. ए गोरक्षा, किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघले. माय, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे ग, एवढं प्रेम आहे माझं माझ्या गुरुजीवर. क्षणाचाही विचार न करता नास्तिक माता होती, तिने सांगितलं तुझ्या गुरुजीसाठी जर प्राण द्यायला तयार आहे, एवढं प्रेम जर तुझ्या गुरुजीवर असेल तर 1 डोळा काढून दे, त्यावेळेस वडे देते. क्षणाचाही विचार न करता डोळा काढला आणि बाईच्या हातात दिला, वडे घेऊन आश्रमात आले. लक्ष द्या कीर्तनाकडे. 1 हात डोळ्याला आणि दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रनाथाने प्रश्न केला. ए गोरक्षा, ए गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना काठी लागली त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. परत विचारलं, खरं सांग काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना काठी लागली त्याच्यामुळे डोळ्यातून रक्त येत आहे. खरं सांग म्हणलो, कळत नाही का तुला? डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाणं थांबवले. ए दादा, काय झालं डोळ्याला? सांग ना. काही नाही गुरुजी, मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस? मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. गुरुजी, त्या माय माऊलीने डोळा काढून मागितला, मी डोळा काढून दिला तिच्यासाठी. बर 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 बर. धारा लागल्या मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला. वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असते का? तुला काही कळतं का रे? गोरक्षनाथाने हात जोडले. गुरुजी, त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी फक्त माझा डोळा काढून मागितला. तुमच्या चरणाची शपथ घेतो गुरुजी, त्या माय माऊलीनं जर 2 वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ मान कापून द्यायला तयार होतात, ते मच्छिंद्रनाथ आणि आजकालच्या गुरुमध्ये काही डिफरन्स असेल का नाही महाराज? आजकालचे काही खेकडे धरणारे गुरुजी नव्हते, ते गांजा फुकणारे गुरुजी नव्हते महाराज. ते चलो मच्छिंद्र गोर काय. आता मच्छिंद्रनाथासाठी जो शिष्य डोळा काढून देतोय, त्या मच्छिंद्रनाथाने कमंडूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. आणि नरसापूरकर मंडळी, असले उदाहरणं फक्त कीर्तनात ऐकत जा, प्रॅक्टिकली करून पाहिजे नाही. आमच्यासारखा एखादा भोंदू बाबा येईल म्हणून डोळा द्या, डोळा जाईल आणि महाराज जाईल, आंधळे होसाल. बरं 2025 मध्ये कोणत्याच महाराजामध्ये एवढी ताकद राहिली नाहीये. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायाची. आपले आई वडील आपल्याला सोडून गेले तेव्हा सुद्धा एवढं दुःख झालं नाही, तेव्हा ज्ञानोबराय समाधी अवस्थेला बसताना होतंय. देव निवृत्ती याने धरिले 2 कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची अमाशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. बसणारे मंडळी, गुरु जातायत आणि शिष्य रडतायत असे जगामध्ये हजारो उदाहरणं सांगेल मी तुम्हाला. गुरु गेले आणि शिष्य रडतोय असे हजारो उदाहरणं तुम्हाला या देशामध्ये सापडायला भेटतील. पण शिष्य जातोय आणि गुरु रडतायत हे महाराष्ट्रातलं नव्हे, जगातलं पहिलं उदाहरण म्हणजे माझे निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबराय आहे. आणि निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगितलं, हा गुरु शिष्य पण सिद्धीने गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने. मर्यादा येणे केली नाही कधी, गुरु शिष्य पण सिद्धीने, गुरु शिष्य पण सिद्धीने.
सिद्धी नेले. गुरु शिष्याचं आणि शिष्याचं नातं सिद्धीत नेण्याचं काम माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या ज्ञानोबरायाची दोन, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या ज्ञानोबरायाची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावं, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील मला महाराष्ट्रातले. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तुझं लागी बोलावी रे कोणी, येथे तुझं लागी बोलावी रे कोणी, प्राचीला वाचोनी आलसी का, आलसी का, प्राचीला वाचोनी आलसी का. आलसिका प्रार्थना वाचोनी आला, येथे तुझं लागी बोलाविले, येथे तुझं लागी बोलाविले, प्रार्थना वाचोनी आलसिका, प्रार्थना वाचोनी आलसिका. कोणी प्रार्थील्या वाचून आला शिका. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का बे? अरे काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची तीन. बसणारे मंडळी, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. एखादा देशी प्रेमी असेल, देशी प्रेमी कळतो ना तुम्हाला, देशप्रेमी वेगळा आणि देशी प्रेमी वेगळा. तुमच्या गावात असतील ना काही देशी प्रेमी, 6 वाजले की त्यांना असं चक्कर येते, बरोबर का नाही? एखाद्या माणसाने तुम्हाला विचारलं का पाहुणा काही आहे का तुमच्या नरसापूरमध्ये काही सोयसाय आहे पिण्याची? दुकान माहिती आहे तुम्हाला, सांगू नका. माहित असलं तरी सांगू नका. का? अरे पिणारा तर नरकात जाणारच आहे, पण जो त्याला मार्ग दाखवतो त्याला सुद्धा अर्ध पाप लागणार आहे. म्हणून काही गोष्टी विचारल्या तरी सांगितलं नाही एक, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये. अरे रात्रीचं कीर्तन संपलंय माझं, आता मला 12 वाजले निघायला, सगळ्या हॉटेल बंद आहे, धाबे बंद आहे, रस्त्यावर काळं कुत्र नाहीये, महाराष्ट्रात जायचंय, बुलढाण्याला जायचंय. रात्री मी झोपलेलो आहे, माझा ड्रायव्हर गाडी चालवतोय. गाडी चालवत असताना रात्री रस्त्यावरच्या पाट्या सांगतात की इथून बैसा एवढा किलोमीटर आहे, इथून नांदेड 200 किलोमीटर आहे, इथून बुलढाणा 400 किलोमीटर आहे. तीच निर्जीव पाटी माझ्या ड्रायव्हरला रात्री सांगते, वेड्या पुढे उड्डाण पुलाचं काम चालू आहे, गाडी सावकाश चालव. तीच पाटी सांगते पुढे गतिरोधक आहे, गाडी सावकाश चालव. तीच पाटी रात्री ड्रायव्हरला सांगते, बाबांनो घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव, कीर्तनाकडे या. अरे चांगलं मार्गदर्शन जर माणसाला निर्जीव पाट्या करत असेल, माणसांनो लक्ष देऊन ऐका. चांगलं मार्गदर्शन जर माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला का करून महाराज केलंच पाहिजेत ना हो.
समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकल जन. तुकोबराय सांगतात, हे बाबांनो, तुम्हाला गरज नाही रे आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. काय सांगणं आमचा धंदा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उतरयाले दीन जना, ब्रह्मादिकटांची वंदिती पायवने, ब्रह्मादिकटांची वंदिती पायवने, ब्रह्मादिकटांची वंदिती पायवने, वंदिती पायवने, ब्रह्मादिकटांची वंदिती पायवने, ब्रह्मादिकटांची सांगणं चांगलं सांगणं हे संतांचा स्वभाव आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. बसणारी मंडळी, काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं न बोलवता या. का? इथं आल्यानंतरचा फायदा महाराज सांगतात, कीर्तन चांग होय अंग, कलियुगा माझी करावी कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. बसणारी मंडळी, परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. जिथं नावाची अपेक्षा करायची नाही तिथं लोकांना नावाची खूप अपेक्षा झालेली महाराज. हल्ली तर असं झालंय, कीर्तनकाराने अभंग नाही सोडवला तरी चालेल, कीर्तनकाने अभंगावर नाही बोलला तरी चालेल, पण ज्यानं कीर्तन ठेवलं त्याच्या कमीत कमी अर्धा तास त्याच्याविषयी बोलावं लागतं. कठीण ताळा झाली महाराज. अरे घरात बायको विचारत नाही तुम्हाला, कीर्तनकाराने तुमची लाल करावं, काय अपेक्षा धरताय तुम्ही? मला तर काही कळत नाही महाराज, अजिबात नाहीये. एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, कीर्तनकारा कोण नावाची अपेक्षा करू नका. इथं जेवढे काही माझे मायबाप बसलेले, माझा छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो? बोलत चाला गड्या. हवा सध्या बंद आहे, तुमच्या मंदिराला फॅन नाहीये. ज्यावेळेस फॅन बस असाल त्यावेळेस माझ्याकडून 5 फॅन घ्या, बरोबर आहे का नाही? म्हणजे पुढच्या वेळेस आल्यानंतर गरमी नाही झाली पाहिजे मला, बरोबर आहे का नाही? तुम्ही ज्यावेळेस फॅन सुरुवात करसाल त्यावेळेस आम्हाला जेवढी घ्यायची माहिती तेवढी द्यायची सुद्धा आहे बरं. विठाला विठाला जेवढ्या हक्कानं घेतो तेवढ्या हक्कानं देतो सुद्धा महाराजा, बरोबर आहे का नाही? काही घ्यायची माहिती नाही त्याच्यामुळे द्यायची माहिती नाही. आमच्यात घेण्याचा सुद्धा दम आहे आणि देण्याचा त्याच्यापेक्षा जास्त आहे. विठाला हवा दिसती का जाणवती तुम्हाला? हवा जाणवती. हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा हिरवी नाहीये. बसणाऱ्या मंडळीला फक्त हवा जाणवती. बसणारी मंडळी, जशी हवा जाणवती दिसत कोणालाच नाही, तसं परमार्थामध्ये माणसाने काम करायचं, पण कोणी नावाची अपेक्षा केली असं अपेक्षा करायची. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगतो, अरे काम एवढं चांगलं करा गड्यानं. पुरुषोत्तम महाराज नाव घेली यात काय नवले? तुमच्या गावाचा सप्त्याचा प्रमुख तुमचं नाव घेली यात काय नवले? तुम्ही सप्ताहाची सेवा एवढी चांगली करा, तुम्ही सप्ताहाला मदत एवढी चांगली करा, मंदिराला मदत एवढी चांगली करा की तुमच्या कामाची दखल माझ्या पांडुरंगाने घेतली पाहिजे, तुमच्या कामाची दखल माझ्या मारुतीरायाने घेतली पाहिजे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रे गावया इथं येत जा. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 1. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही, 2. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणा कुंकवाचा कार्यक्रम असेल, कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, आमंत्रण असेल, पत्रिका असेल तरच जा. बिना आमंत्रणाचं गेलं की फजिती होती. भागवतामध्ये खूप सुंदर प्रसंग आलेला आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाहीये.
कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं सगळ्याच महाराज लोकांचे कीर्तन घेतले ग, मी सुद्धा कीर्तन केसरी, माझी एखादी तारीख तुझ्या बापाने घ्यायला पाहिजे होती. बिना आमंत्रणाचं त्या सप्त्याला जाणं चांगलं नाही. तुझ्या बापाने मुद्दामून माझं कीर्तन टाळलंय आणि बाकीच्या सगळ्या कीर्तन करायचं कीर्तन घेतलंय. त्यावेळेस सती आई साहेब म्हणले, मालक चला ना, मोठा कार्यक्रम आहे. भोलेनाथ म्हणले, बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाहीये. सती आई साहेब रडायला लागल्या. ओ मालक ऐका ना. काय ग, बापाच्या घरी जाण्यासाठी पुरीला आमंत्रणाची कधी गरज पडते का? अजिबात नाहीये. बापाचं घर म्हणजे पुरीसाठी हक्काचं घर आहे. बापाचं घर म्हणजे पुरीसाठी हक्काचं घर आहे. पोरगी कधी बापाच्या घरी जाऊ शकते, कधी बापाच्या घरातून जाऊ शकते. मग का हो मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पुरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला कीर्तनातून एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. महाराष्ट्रातला किती जरी नामांकित कीर्तनकार असला, आवाज कमी कर रे, शिट्टी मारतो माझा नाही. महाराष्ट्रातील किती जरी नामांकित कीर्तनकार असला, त्यानं फक्त कीर्तनातून गप्पा करायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करतं, घरी गेले बायको मती भोप्या अहम ब्रह्मास्मी. हो चालेल. सती आई साहेबांनी ऐकलं नाही, नंदीला आवाज दिला, नंदी कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग करून सती आई साहेबासोबत जा. आमंत्रण असताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. यज्ञ कुंडामध्ये उडी मारली. म्हणून आमंत्रण असताना गेले की फजिती होती. निळोबराने डोळे उघडले. अरे देव आहे तू, तुला काही कळतं का? मी तुला बोलवलं नाही, बरं मला काही संकट नाही. तैसा परी आमा नाही बा संकट हो, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. अरे मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे का, गजेंद्रासारखं संकट आहे का, द्रौपदीसारखं संकट आहे? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं आणि निळोबरायकडे गेले. ओ निळोबराया, ऐका ना, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील मला. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी एक, दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळामने आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा दावा करीत से, तुकयाचा दावा करीत. निळामने आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा दावा करीत से, तुकयाचा दावा करीत से. निळामने आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से. निळामने आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से, निळामने आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत असे. निळोबराने डोळे उघडले. जा, तुला ओळखत नाही, काय ताकद आहे निळोबरायची. अरे देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येणार नाही मला गॅरंटी, पण काय सांगू, आला तर देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन तुम्ही दार उघडून म्हणा, कोण आहे रे भाऊ तू? मरल ना ते, पाशी घेईल ना महाराज. जगातील सगळ्यात मोठा माणूस, जगातील सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणा, कोण आहे तू? पांडुरंग परमात्म्याला निळोबराय सांगतात, जा, तुला ओळखत नाही. काय ताकद आहे महाराज निळोबरायची. यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबराया,
अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. माझी सत्ता तुम्हाला सांगू. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो परिलस्थानम निधानम बीजमव्यम. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हालेचं जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्यायी. किती प्रमाण म्हणायचे. तुझी वेदाची बोलले सूर्यानी चालले तुझिया बळे सूर्याची चालले तुझिया बळे ब्रह्मांडाचा धनी ऐसा तुझा मरुत ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे. ओ निळोबराया अहो देव येऊ मी माझा विचार करा थोडा. योगियाचे ध्यान ध्याताना थोडसे रात्रंदिवसचे योगी माझं चिंतन करतायत. निळोबराला देव सांगतात, निळोबरा ऐका ना, त्या हिमालयामध्ये अजून सुद्धा साधू संत मंडळी खाली मुडकं वरपाय करून माझं भजन करतात. हो तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, हे सर्व शरीराचा मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मालक कृपा करेल अशी अपेक्षा, अशी उत्कंठ आमच्या अंतकरणामध्ये. निळोबराया एवढं जे माझं भजन करतं त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या दारात उभा आहे, काहीतरी माझ्याकडे पाहिलं पाहिजेत का नाही. मी ही जी पार्श्वभूमी या अभंगाची सांगितली कशासाठी माहितीये का? या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देवापेक्षा या जगात दुसरं कोणी मोठं नाहीये. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. काही साधक निळोबरायकडे गेले. निळोबराया साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. निळोबराय म्हणले साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो यात नवा नाहीये, प्राण्याच्याही जीवनाचा उद्धार होतो. अभंगाच्या पहिल्याच्या मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती
मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुन्या माईक तो मोबाईल अलीकडे घेतो. ज्ञानोबराय सांगतात की म्हैसीचा पुत्र म्हणजे रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायने वेद बोलवले आणि निर्जीव भिंत चालवली. बसणारी मंडळी, तुम्ही अनेक दिवसापासून कीर्तन श्रवण करत आहात, असा महाराज नाही की तुम्ही त्याचं कीर्तन नाही ऐकलेलं. महाराज, ही भूमी खूप पवित्र आहे. महाराष्ट्रातील दिग्गज लोकांनी इथे येऊन कीर्तन केलेले. मला एवढंच सांगायचंय, ज्ञानोबरायसारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायसारख्या योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा हो की ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यासाठी या समाजानं भाग पाडलंय. लक्ष द्या, या महाराष्ट्राला नव्हे या देशाला लागलेला एक कलंक सांगतो, या देशाची लागलेली सगळ्यात मोठी कीड सांगतो. इथं जिवंतपणी कधीच माणसाचं महत्व कळलं नाही गाड्या कोणाला. इथं तुम्ही किती चांगले कीर्तनकार आहात, इथं तुम्ही किती चांगले समाजसेवक आहात, इथं तुम्ही किती चांगले क्रांतिकारी आहात, हे देशाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतो. जिवंतपणी आतापर्यंत कोणी कोणाचा सत्कार केलेला नाहीये. ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला सुद्धा लोकांनी टाटी लावून बसण्याची वेळ आणली. अरे ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, त्या ज्ञानोबरांनी इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणावं, ज्ञाना हे ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. ज्या ज्ञानोबरांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर लोकांनी म्हणावं, मंदिर बाटल. अरे मधुकरी तर सोडून द्या रे, मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवायचं काम केलं. आणि बसणाऱ्या मंडळीला माझी एक हात जोडून विनंती गड्यांनो, माणूस थकतो बरं, थकत नाही असं नाहीये, माणूस आतूनही तुटतो. केव्हा? अरे एखाद्या दारुड्याने एखाद्या परमार्थिक माणसाचा विरोध केला, सहन करल तो. एखाद्या नास्तिक माणसाने एखाद्या परमार्थिक माणसाचा विरोध केला, एखाद्या गायकाचा विरोध केला, एखाद्या वादकाचा विरोध केला, एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला, सहन करेल ना तो. पण ज्या दिवशी संप्रदायातलाच माणूस संप्रदायाच्या माणसाचा विरोध करेल, त्या दिवशी कसा जगल महाराज? माणूस जगू शकत नाही. अरे दारुड्याने विरोध करू द्या, दारुड्याला ज्ञान नाहीये त्याचं. एखाद्या नास्तिकाने कीर्तनकाराला शिव्या देऊ द्या, एखाद्या नास्तिकाने गायकाला शिव्या देऊ द्या, एखाद्या नास्तिकाने माळकऱ्याला शिव्या द्या, सहन करेल, कारण त्याला त्याच्यातलं ज्ञान नाहीये. पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य, ज्या दिवशी परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध करेल ना महाराज, त्या दिवशी परमार्थ करणारा माणूस तुटून जातो. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगतो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते, 2 दुकानं. एक सोन्याचं दुकान होतं, दुसरं लोखंडाचं दुकान होतं. उदाहरण कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. गल्लीमध्ये 2 दुकानं होते, एक सोन्याचं दुकान होतं, दुसरं लोखंडाचं दुकान होतं. लोखंड आणि सोनं दुपारच्या टायमाला जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, हे लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ज्यावेळेस ठोकतो तुम्ही एवढ्या जोऱ्यानं आवाज नाही करत रे. तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो की गल्ली जागी करतो, अरे तुला काही कळतं का नाही, कानाला त्रास होतो. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय म्हणतं, तेवढं घेऊन घरी जा. लोखंड रडायला लागला आणि लोखंड रडता रडता सोन्याला सांगतो, सोन्या, ए सोन्या, अरे तू भाग्यवान आहे रे, तू सोनं आहे. काय म्हणला लोखंड? ए सोन्या, अरे तू भाग्यवान आहे, तू आहे सोनं आणि तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड म्हणून त्रास जास्त होतो. आपलेच माणसं जर आपल्या माणसाचा विरोध करायला लागले तर कसं होईल महाराज? होणारच नाहीये. अरे मुस्लिमांनी हिंदूचा विरोध करू द्या, सहन करू आम्ही. ख्रिश्चनांनी हिंदूचा विरोध करू द्या, सहन करू आम्ही. बौद्ध धर्माच्या लोकांनी हिंदू लोकांचा विरोध करू द्या, सहन करू आम्ही. अरे पण हिंदूच लोक जर हिंदू धर्माच्या विरोधात गेले तर जायचं कुठं? मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला एवढीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं, आपलं जेवढं वाटुळं आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी केलं, तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. अरे मी दररोज कीर्तनातून सांगतोय, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सगळ्यांच्या खिशामध्ये मोबाईल आहे, मला एक मोबाईल मध्ये क्लिप दाखवा की मुस्लिम धर्माच्या माणसाने कधी अल्लाच्या विरोधात चुकीची कमेंट केली. मी मिशी काढून फिरेल महाराष्ट्रामध्ये. अरे एक क्लिप मला अशी दाखवा की एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात चुकीची कमेंट केली, नाही करणार तो. एक कमेंट दाखवा मला, एक व्हिडिओ दाखवा की एखाद्या ख्रिश्चन माणसाने कधी ख्रिश्चन विरोधात चर्चा केली, अजिबात नाही. अरे एक क्लिप मला अशी दाखवा की एखाद्या जैन धर्माच्या माणसाने जैन साधूची निंदा केली, अजिबात नाहीये. अरे मग मुस्लिम धर्माचे लोक अल्लाच्या विरोधात बोलत नाही, जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन धर्माच्या विरोधात बोलत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलत नाही, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध धर्माच्या विरोधात बोलत नाही. हिंदू लोकांनी हिंदू धर्माच्या विषयी का बोलावं महाराज? महाराष्ट्रात नव्हे देशात सगळ्यात बकवास जर कोणती गोष्ट असेल, तिडके भाऊ फक्त सोशल मीडिया आहे. काय? आणि त्या सोशल मीडियामध्ये आमच्यासारख्या महाराज लोकांचं तर एवढं वाटोळ आहे महाराज
हे फालतू लोक कोणताही चॅनल काढतात टीआरपी वाढवण्यासाठी. एवढा मूर्खपणा चाललाय. काही नसताना कोणाचाही उचलायचं आणि काही टाकायचं नाही, आणि असं केलं नाही आणि तसं केलं. अरे कोणत्याही प्रकरणाची एक बाजू पाहत जाऊ नका, त्याची दुसरी बाजू पाहायला शिका. अरे वयाचे 25 वर्ष गेले गाड्यांनो कीर्तन करता करता आम्हाला ना घरचं सुख आहे, ना बायकोचं सुख आहे, ना लेकरं बाळाचं सुख आहे, ना कशाचं सुख आहे. रातन दिवस रोडवर फिरणारे माणसं आहे आम्ही. अरे घरच्या 2-2 एकरावाल्याचे पोर आहे आम्ही. आमचे गरीबाच्या परिस्थितीतून एवढे मोठे झालोय. आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलोय आणि महाराष्ट्रात नव्हे 4 राज्यात आम्ही आमचं नाव केलंय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी करत असताना थोडं तरी लाजा. अरे तुम्ही सुद्धा कोणाचे बाप आहात, तुम्ही सुद्धा कोणाचे तरी पोर आहात. आणि संप्रदायातल्या माणसांना तर माझी विनंती आहे, चुकून जर एखादी पोस्ट तुमच्या व्हॉट्सअपला आली तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, ती पोस्ट दुसऱ्याला फॉरवर्ड करू नका, ती तिथं डिलीट करा. अरे आपल्या माणसाने आपल्या माणसाचं प्रकरण झाकायचं असतं का उघडं करायचं असतं? अरे प्रत्येकाचे घर काचाचेच आहे ना. आज माझा नंबर आहे, उद्या तुमचा नंबर आहे, परवा तुमचा नंबर आहे. परमार्थात सेवा करणाऱ्या माणसाला कधी ना कधी कोणता ना कोणता त्रास होणारच आहे. आपणच जर आपल्या माणसाविषयी चुकीची कमेंट केली, बरं काहीच माहित नसतं कोणाला काय चाललं, काहीच माहित नाही, फक्त यायचं. बरं इतके बावळे, यांना कशाचीच अक्कल नाही, कमेंट करतात. अरे कमेंट करत असताना आपण विचार केला पाहिजे. आपण एखाद्या माय बहिणीविषयी कमेंट करत असेल, तिला संसार आहे, तिला सासू सासरे, तिला लेकरं बाळे, एखाद्या महाराजाविषयी कमेंट करत असेल त्यावेळेस विचार करा, त्याला बायको आहे, त्याची आई आहे, त्याचा बाप आहे, त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल याचा कधीतरी विचार करा. मी कोणाच्या चुकीच्या प्रकरणावर पांघरून टाकणारा महाराज नाहीये. ज्याचा हात मोडल देव त्याच्या गळ्यात टाकणारच आहे. तुम्ही त्याची ताण नका घेऊन. लोक दुसऱ्याचं प्रकरण झालं की वकील होत नाही, डायरेक्ट जजच होतो, जणू काही हत्तीच्या कानातून पडलेला आहे नालाय. अजिबात नाहीये. दुसऱ्याकडे ज्यावेळेस बोट करता तुम्ही, त्यावेळेस तुमच्याकडे 4 बोट असता. माझी विनंती गड्यानं तुम्हाला, संप्रदायाच्या माणसाविषयी कधीतरी सहानुभूती बाळगत जा. अरे जेवढं चांगलं प्रदर्शित करता तेवढं, जेवढं वाईट प्रदर्शित करता तेवढं कधीतरी चांगलं प्रदर्शित करा. ह्या बावळ्या नवीन चॅनलवाल्या, युट्यूबवाल्या मूर्ख लोकांना माझं सांगणं आहे, कधीतरी एखाद्या महाराजांची घरची परिस्थिती जाऊन मीडियावर दाखवा. त्यानं काय संघर्ष केला, एखाद्या गोशाळेत जा, त्याने किती काही सांभाळ्या, एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये जा, त्यानं मुलं कसे घडवले पहा. एखाद्या महाराजाने काय जीवनामध्ये संघर्ष केला हे सोडून दिलं, त्याचे 100 कामं चांगले सोडून देता. आणि त्याच्याकडून थोडं काही झालं की बापरे 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 बाप. म्हणून मी देवाला सांगितलं ना, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना ओ रुको तो मैं. अरे आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले. ज्ञानोबराय सारखा महात्मा सुद्धा रडला. ज्ञानोबराय सांगतात, ज्यांच्यासाठी आमच्या माय बापाने देहांत प्रायचित्त घेतलंय, अशा लोकांनी आम्हाला इंद्राणीवर स्नान करू देऊ नये, अशा लोकांनी आम्हाला मधुकरी देऊ नये. ज्ञानोबरायने ताटी लावली. महाराज उपकार आहे वारकरी संप्रदायावर माझ्या मुक्ताईचे. मुक्ताईने जर ज्ञानोबरायला उपदेश केला नसता तर मला नाही वाटत संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी पाहायला भेटली असती. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानदादाकडे जाते, ज्ञानदादाला सांगते, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी मनाचा, योगी योगी पावन मनाचा.
ज्ञानोबराला 5 वर्षाची मुकलेने सांगो ज्ञानदादा आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. या समाजाचे डोळे उघडावे, या समाजाला काहीतरी चमत्कार दिसावा म्हणून ज्ञानोबरांनी पहिला चमत्कार केला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली. आणि ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संतांचं काय वर्णन करायचं अभंगाचं दुसरं. नोहे हा सामाने महिमा जगाचा. नोहे हा सामाने महिमा जगाचा. नोहे हा सामाने महिमा जगाचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आमच्यासारख्या कीर्तनकारांनी किती जरी साधू संतांचं वर्णन केलं तर नाही होणार महाराज. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामदेव. एका सरोवरामध्ये एक बेंडूक राहत होते. लक्ष द्या कीर्तनाकडे. आता त्या बेंडकाचे छोटे 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 2-4 पिलं होते. बेंडूक कुठंतरी फिरायला गेला आणि ते पिलं खेळत असताना एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला. काय साठी? हत्ती. आता ते हत्ती पाहिल्यानंतर ते छोटे छोटे पिलं रडायला लागले, घाबरले. काय करावं, कसं करावं, कारण त्यांनी जीवनामध्ये एवढा मोठा प्राणी पाहिलाच नव्हता. त्यांनी फक्त त्यांच्या आईलाच पाहिलं होतं. ते हत्ती निघून गेला आणि ज्यावेळेस त्या बेंडकाची आई आली त्यावेळेस ते पोरं रडायला लागले, घाबरले. ए लेकरांनो काय झालं, ए लेकरांनो काय झालं, का रडताय?
पोरं सांगत होते, ए आई, आज आपल्या सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता, तेवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलंच नाही. शिट्टी मारतोय रे माझा माईक. ए आई, आज आपल्या सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता की तेवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही. बेंडकू काय करायची माहितीये का? आपलं पोट फुगवायची. हे पोरांनो, किती मोठा आला होता? एवढा मोठा नाही गाई. परत बेंडकीनं आपलं पोट फुगवलं. एवढा मोठा नाही गाई. परत बेंडकीनं पोट फुगवलं. एवढा मोठा नाहीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती एवढी होईल का हो? बेंडकी किती जरी फुगली तरी हत्ती एवढी होणार नाहीये. तसं आमच्यासारख्या बेंडकांनी आमच्यासारख्या बेंडकांनी किती जरी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन केलं तर आमच्यासारख्या कोण काय होणार आहे महाराज? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. अरे आकाशाची लांबी रुंदी नाही तुम्हाला मला सांगता येणार, आणि समुद्राची खोली सुद्धा तुम्हाला आणि मला सांगता येणार नाही. म्हणून निळोबराने शब्द वापरला, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवरायचं वर्णन केलंय. नामदेवराय सारखा पांडुरंगाचा लढीवाळ भक्त या जगामध्ये कसा होईल महाराज? अरे काय माझ्या नामदेवरायचा अधिकार आहे. विश्वाचा मालक नामदेवरायच्या कीर्तनात नाचत होता. नामदेव कीर्तन करी देव नाचे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नुसता नाचत नव्हता, एवढा जोऱ्याने नाचत होता की नाचता नाचता पितांबर कधी सुटला देवाला कळत नव्हता. एक नामदेवरायचं कीर्तन आणि एक आमचं कीर्तन आहे महाराज. नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचत होता, आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात. माझी या सत्यवादाचे तप. बरोबर आहे का नाही? म्हणून नामदेवराय होते, पण नामदेवरायने देवाला तशी विनवणी सुद्धा केलेली. एका ठिकाणी वर्णन आहे, दूध पिओ मोरे गोविंद लाला. थोडं याचं ट्रबल कमी कर दादा. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. पेत नाही देव पांडुरंग परमात्मा. नामदेवराय सांगतात, काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. हे देवा ऐक ना, सोने का गडवा दूध ने भरियो, पियो नारायण आगे बढ़ियो. नाही ऐकलं ओ देवा, ऐका ना. देव ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस देवाला धमकी दिली नामदेवराय. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाडत नामा रोवत. मग जगाचा मालक घाबरला. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नाम देवने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा. कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. हे काही संत मंडळी वारकरी संप्रदायामध्ये झाले ना, त्यांनी पहिलं प्रेमानं देवाला सांगितलं, ओ देवा ऐका ना, ओ देवा ऐका ना. आणि देव ज्या
ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस सर्व एक गाथ्यामध्ये प्रकरणाचे धमकी प्रकरण. कोणतं प्रकरण आहे? धमकी प्रकरण. तुकोबरा देवा सांगतो, ए एवढ्या वजनात मला बोलायचं, या वर्षी जे 30-40 लाख लोक आले देवा तुझ्यामुळं नाही ते. आम्ही लोकांना तुझं सांगतो की देवाचा आहे, देव तसा आहे. अरे देवा, अबे दिसायला काळा आहे बे तू, तरी आम्ही लोकांना काय सांगतो? राजस सुकुमार मदना मदनाचा पुतळा. हे देवा, पाहेली वेद लावी बैसे जीवे जडून पाहता श्री मुकट सुकावले सुकटोळी याची बुक. अरे हे आम्ही वर्णन केलंय. हो माझे अछडे बछडे छकुडे गराद रुपडे पांगळू गालती कुछडे पांगळू गालती कुछडे माझे अछडे बछडे छकुडे राधे रुपडे. हे जे वर्णन करतो देदा आम्ही तुझं करतो. बरं खरं सांग देवा, काय व्यवसाय तुझा? तू काय करता? बिल्डर आहे? तू काय आमदार आहे? खासदार? अबे चोट्टा आहे ना तू. चुरा चुरा कर माखन खाया गौलनी का आनंद कुवर कनया काय बडा ही दिखावत मोय. अरे लहानपणी चोऱ्या केल्या तू छोट्याशा लोण्यासाठी, तरी पण आम्ही कीर्तनातून लोकांना काय सांगतो माहिती का? उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गजता ती पवाडे. मग आमची तुझ्याकडे अपेक्षा काय आहे? प्रेम देऊनी हरी बुजवावे. तू का म्हणे आता आलो खांडावरी आणि प्रेम देऊनी हरी बुजवावे. मला बसणाऱ्या मंडळी एवढीच विनंती करायची, ऐका ना गड्यानो, जगाच्या मालकाला प्रेमानं सांगितलं, नामा मने तुझला शरण पदकमलावरी शिर आपटीन. बसणारी मंडळी, इथंही लोक नास्तिक लोक शंका घेतात, महाराज काय गप्पा ठोकता हो? देव कुठं खात असतो का? खात नाही, खातोय देव. पण तो खाऊ घालण्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये श्रद्धा लागेल ना महाराज. हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला. अरे मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला. कोणाच्या घरचं खाल्लं एक मारवाडी भजन आहे, सांगतो एक कवो म्हणतो. थाली भर के लायो रे खिचडी ऊपर घी की बाटली. थाली भर के लायो रे खिचडी ऊपर घी की बाटली. जीमो मारा शाम धना जिमा में बेटी जाट की हो. जिमा में बेटी जाट की. तुम्ही फक्त प्रेमानं खाऊ घाला हो. कोण कहते भगवान खाते नहीं, कोण कहते हैं भगवान आते नहीं, कोण कहते भगवान रोते नहीं, कोण कहते हैं भगवान सोते नाही. जगाचा मालक येतोय सुद्धा, आलाय द्रौपदीसाठी, आलाय गजेंद्रासाठी, आलाय भक्त प्रल्हादासाठी, आणि खात नाही म्हणाव तर शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली तरी तिच्या घरचे उष्टे बोरं खाल्लेच ना महाराज. विदुर काका हे दासी पुत्र होते, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रेम करावं लागेल. 14 वर्ष वाट पाहिली महाराज शबरी मातेने. किती वर्ष वाट पाहिली? किती वर्ष? बोलत चला, किती वर्ष? 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एक एकादशी धरली म्हणजे पांडुरंग परमात्मा घरी सालानच राहिला पाहिजे. तुमच्या बापान ठेवलं का? तुम्ही कसं देवाला घेता? प्रेम करावं लागतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्या रस्त्याने माझा जगाचा मालक येणार आहे तो रस्ता सकाळी झाडून घ्यावा, त्याच्यावर सडा टाकवा आणि त्याच्यावर फुलं टाकावे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिना नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही. अरे वयाचे 14 वर्ष माझ्या जगाच्या मालकाची वाट पाहिली. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है. हो लय मोठं भांडवल पण एका कीर्तनात सांगू नाही. नेक्स्ट टाइम बचेंगे तो फिर लढेंगे. ऐका, शबरी मातेच्या घरी जगाच्या मालकानं काय खाल्ले?
बोरं खाल्ले. मग जगाचा मालक तुमच्या फक्त प्रेमाचा विचार करतो, तुमच्या भावनेचा विचार करतो. म्हणून नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. तुकोबराने आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना सांगितलं, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय आहे? पाणी. आणि त्या पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्या तसा माझा जगद्गुरु तुकोबराने गाथा तरंगवला. मी नाही बोलत, महाराज सांगतात, जळी दगडा सहित वह्या, तारी गेल्या जैशालाया, तारी गेल्या जैशालाया, तारी गेल्या जैशालाया. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ. जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशाला ह्या. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तुमचा आणि माझा माता ठिकाणावर यावा याच्यासाठी गाथा लिहिलाय. पण या माथ्याने त्या गाथ्याचं स्वागत तर नाहीच केलं महाराज. तो गाथा बुडवण्यासाठी या माथ्याने सगळ्यात जास्त प्रयत्न केलेले. मी नेहमी सांगतो महाराज, ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत जन्माला आला त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या संताला त्रास दिलेला आहे. ज्ञानोबरायचं जीवनचरित्रवाचा त्रास कोणी दिलाय? तुकोबरायचं जीवनचरित्रवाचा त्रास कोणी दिलाय? नामदेवरायचं जीवनचरित्रवाचा त्रास कोणी दिलाय? नाथबाबाचं जीवनचरित्रवाचा त्रास कोणी दिला? अरे द्या, ते तर खूप जुने संत आहे. 50-60 वर्षापूर्वी भगवान बाबा सारखा ऐश्वर्य संपन्न संत ज्या जातीमध्ये जन्माला आला, लोकांनी का थोडे आरोप केले का महाराज? मला तर असं वाटतं, साधुत्व सिद्ध होण्यासाठी माणसाला आरोप करून घ्यावंच लागतात. काय करू महाराज? आरोप झाल्याशिवाय, प्रत्यारोप झाल्याशिवाय साधू. आणि काय झालंय माहिती का, चांगल्या कामाला अडथळे खूप आहे महाराज. मंदिर बांधायला घ्या अडथळे, सप्ताह करायला घ्या अडथळे, ग्रामपंचायत बिनविरोध करायला घ्या अडथळे. दारू प्यायला काय अडथळा आहे? जेवढी दारूवाल्याची की तेवढी आपल्या सप्त्यावाल्याची सुद्धा नाही. एखादा जर दारू पिदाड्या इचोडाच ना आपला, इचोड्याला गेला आणि त्याच्याजवळ पैसे नसले तो दुसरा म्हणतो काळजी करू नको, आज मी पाचतो उद्या तू पाच. काय एकी महाराज त्यांची, आज तू मला सहकार्य कर, उद्या मी तुला अरे अवघड आहे. म्हणून वाईट कामाला अजिबात विरोध नसतो, विरोध चांगल्या कामाला असतो. आणि बसणारे मंडळी, लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर. ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये दररोज विरोध आहे, ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये दररोज नवीन संकट आहे, त्या अर्थी समजून चला की तुमचा प्रवास चांगल्या दिशेने चाललाय. विठाला 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 विठाला. आतापर्यंत या भारतामध्ये कधी एखाद्या प्लॅटफॉर्मवरच्या भिकाऱ्याची पोस्ट नाही झाली महाराज का? झाली हो? एखाद्या नालीत पडलेल्या ते बेवड्याची कोणी पोस्ट केली का? हा, पोस्ट त्याचीच होती ज्याचं नाव आहे. अरे नाम है भाई इसलिए तो बदनाम है ना. नावच नसल्यावर कसं बदनाम? बरं, कोणी बी काही तोंड सुख घेतं, काही कळत नाही महाराज. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते सुद्धा महाराज लोकांना ज्ञान सांगते. अरे तुझं बजेट पाय बावळ्या, तुझी लेव्हल पाय. कोणी कोणाला काही बोलतं. ज्याला ग्रामपंचायतमध्ये 2 मतदान आहे त्याचं त्याच्या बायकोचं ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या, तुझं बजेट बघ रे. तुला ग्रामपंचायतमध्ये सुद्धा निवडून येता येत नाही, देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलतो. लोक कोणाला काय कमेंट करतील काही सांगता येत. अरे 20% समाज जर देवालाच मानत नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय ठेका घेतला लोकांनी आपल्याला माना म्हणून. मी तर खरं सांगू का महाराज, माणसाने एवढं आनंदात राहिलं पाहिजे. जमाने के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है महाराज. तुम्ही कितीही चांगलं करा. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता त्या सीतेला धोब्यानी बोलाव महाराज. द्रौपदी सारख्या 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या पतिव्रतेला लोकांनी बोलाव. अरे जगाचा मालक प्रभू रामचंद्राला समाजाने सोडलं नाही, देवाला सुद्धा समाजाने सोडलं नाही, तर आपल्यासारख्या लोकांनी एवढा ताण घेण्याचं काहीच कारण नाही. उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. निळोबराय सांगतात, उदक म्हणजे पाणी. पाण्यामध्ये जशा लाह्या तरंगाव्या तसा जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा तारलाय. महाराज सांगतात, ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्याने निर्जीव भिंत चालवली, ज्यांनी भगवंताला नैवेद्य खाऊ घातलाय, ज्यांनी पाण्यात आपला गाथा तरंगवला, अशा साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल. किती गोड प्रमाण. निळा म्हणती
पैसे नाही लागत त्याला. हा नोहे हा सामान्य महिमा संताचा, निळामने तीही संगेची तरेने दिन उद्धरणी नवलकोणा. अरे ज्यांच्या संगतीमध्ये प्राण्याचा उद्धार होतोय तर दिनाचा उद्धार दिन म्हणजे तुम्ही आणि मी. तुमचा आणि माझा उद्धार होणार नाही ही शंका सुद्धा तुमच्या मनात नाही आली पाहिजेत. मला बसणाऱ्या मंडळी एवढीच विनंती करायची, तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुगंध संत संगतीशिवाय नाहीये महाराज. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. तुलसीदासजी सांगतात संत संग. अरे तुमचं आणि माझं जीवन म्हणजे लोखंड आहे आणि संत म्हणजे परीश आहे गड्यांनो. असं वाटतंय ना तुम्हाला आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचं सोनं करायचं तर परिसाने लोखंडाकडे यायची अपेक्षा नाही करायची गड्या. लोखंड आणि परिसाकडे गेलं पाहिजे. तुम्ही निश्चित परिसाकडे जा, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलतोय गड्यांनो. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालती. ए दादांनो,
ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहू शकतो. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर स्त्रीचा पुरुष होऊ शकतो. तर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये ज्ञानोबरायची जर कृपा झाली तर मी नारदाच्या गादी येऊन सांगतो, निश्चित तुमच्याने जीवनाला, माझ्या जीवनाला सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवा गड्यांनो. एक सांगू का महाराज तुम्हाला, आपला सर्वांवर विश्वास आहे, फक्त देवावर आणि साधूवर विश्वास नाहीये. जेवढा विश्वास तुमच्या बायकोवर आहे त्यातला 30% जरी देवावर ठेवला ना तरी जीवनाचं कल्याण होईल. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता. कीर्तन झालं माझं. आम्ही जेवायला बसल्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 जिल्ह्यामध्ये कीर्तन करता, दररोज 1000, 1200, 1500 किलोमीटरचा प्रवास आहे, कधी थकत नाही, कधी गाडीला अपघात होत नाही, याचं कारण काय हो? मी त्या साहेबांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. म्हणलं साहेब, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर माझा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम माझ्या ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही. अरे तुमच्या आणि माझ्या बायकोने फक्त तुमच्या आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंय गाड्यांनो. काय केलंय? मंगळसूत्र घातलंय आणि फक्त कुंकू लावलंय. इथं जेवढे काही पुरुष मंडळी आहे, हात वर करा की माझी बायको माझं दिवसातून 2 वेळे दर्शन घेते, असा एक तरी बहादर मला दाखवा. मी मंदिर बांधतो, त्याचं फुकट ते बी सगळा खर्च मी करतो. बरं जाऊ द्या, दिवसातून 2 वेळेस बायको मारते असा एखाद्यांचा हात वर करा. अरे नुसतं मंगळसूत्र घातलंय तुमच्या नावाचं तिने आणि कुंकू कपाळाला लावलं आणि एकदा लग्नामध्ये तुमचं नाव घेती तर आयुष्यभर माणूस त्या बायकोची सेवा करतो. किती सेवा करता? अरे त्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या आईला बोलत नाही, त्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. काय दिलंय तुम्हाला तिनं? काही स्वर्गातून अमृत थोडं आणलंय? जीवनभर फक्त तुम्हाला एक गोष्ट देते, तिचं नाव आहे त्रास, त्रास आणि त्रास. सुखाची अपेक्षा तर कधी तुमच्याकडून नाहीच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? हे वयाच्या अगोदर टक्कल पडले लोकांचे, कशामुळं? बायकोमुळेच पडले. वय नसताना लोकांचे केस पांढरे व्हायला लागले, याचं कारण काय? बायकोचे कठीण ताळा आहे. म्हणून सांगू का तुम्हाला, मग तिनं नुसतं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय आणि कपाळाला कुंकू लावलं तर जीवनभर नवरात्रीची सेवा करतो. मी पांडुरंगाच्या दरबारात तुम्हाला सांगतोय, एकदा माझ्या पांडुरंगाची गळ्यामध्ये माळ घाला, त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा, फक्त एकदा जा त्याच्याकडे आणि त्याच्याजवळ जाऊन देवाला फक्त एवढी शाश्वती, देवा तू माझा आहे मी तुझा आहे, बस एवढं म्हणा, झालं तुमचं काम. काय म्हणायचं? देवा तू माझा आहे, देव माझा, मी देवाचा, हीच माझी. अहो काही करतो महाराज तो. रावणानं बायको पळवली तरी त्याला मोक्ष दिला रे, एवढं तर पाप नाही करू शकत आपण. पुतणीनं विष पाजलाय माझ्या देवाला तरी सायुज्यता मुक्ती दिली, तू असनकादिकाची माने सायुज्य सौरसुदितला पुतण्याची विषयाची निस्तन पाने मारू आली. मग पुतना विष पाजणाऱ्या बाईला जर सायुज्यता मुक्ती देतो, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतोय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचं संकट नक्कीच निवारेल. कर फक्त विश्वास ठेवा. मी तर नेहमी सांगतो, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी. विश्वास तो करी स्वामीवरी, तुका म्हणे भार घातली वरी आणि होईल काय वारी. नारायण तुमचा बाजार इचोड्याचाच असतो ना? कधी असतो बाजार इचोड्याचा? सोमवारी. म्हणजे झाला काल परवा, कालच झाला ना. सोमवारी बाजारी इचोड्याला जात असताना बसणारी मंडळी, आपल्या बापासोबत जात असताना लेकरांना कधीच बापाची करंगळी नाही पकडायची. बरं का? करंगळी जर पकडसाल तर गतिरोधक आल्यानंतर करंगळी सुटण्याची शक्यता आहे. गतिरोधक आला तर करंगळी सुटण्याची शक्यता आहे. नाली असेल तर उडी मारताना करंगळी सुटण्याची शक्यता आहे. मोठा ट्रक आला तर घाबरून करंगळी सुटण्याची शक्यता आहे. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. काय करायचं? आपला हात बापाच्या हातात द्यायचा. किती मोठा गतिरोधक असू द्या, बाप हात सोडणार नाही. किती मोठं नाली असू द्या, तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही. आणि किती मोठा ट्रक येऊ द्या, तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही. तसं प्रपंच करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर साधूच्या हातात द्यायचा, नाही तर देवाच्या हातात द्यायचा. बस. तुका म्हणे भार घातली वरील होईल काय वारी. नारायण निश्चित तुमच्या जीवनाला सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज माझी विनंती आहे, आपलं जीवन देवासाठी समर्पित करायला शिका. अगदी थोडे दिवस तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे, कधी भगवंताचं चिंतन करणार आहे. अरे बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोरोनाच्या काळात तुम्ही जिवंत आहे असं समजा, भगवंताने तुम्हाला गोल्डन आयुष्य दिले. काय दिलंय? गोल्डन आयुष्य दिलंय. या आयुष्यामध्ये फक्त
जव हे काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत काळ तुमच्यावर झडप घालत नाही तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. एकदा का वेळ निघून गेली ना गड्यांनो, मी दररोज कीर्तनातून सांगतो, गेलेला पैसा कमवू शकता गड्यांनो तुम्ही, गेलेली सत्ता परत येऊ शकते, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग ते आयुष्य अनमोल किमतीचं आहे आणि त्याला जर सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित माणसाने संतांची संगती करायची. विठोबा रखुमाई जय जय. एकादशी आज कोणता दिवस आहे? आज श्रावण महिना चालू आहे. कोणता महिना चालू आहे? बरं एकदा. वा 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 वा. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात फक्त आणि फक्त 30 सेकंद माझ्या पाठीमागे म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, निळा म्हणे तीही संगीची तरणे, दिन उद्धरणे नवलकोन. हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला बसणाऱ्या मंडळीला खूप आनंद वाटतोय. तुमच्या तिथं कीर्तन रंगवायची गरज नाही महाराज. रंगदेवता आपोआप इथे आहे महाराज. बरोबर आहे का नाही? कीर्तनकार उभं राहिला की बरोबर त्याला रंगदेवता येते. काय या भूमीची ताकद आहे काही कळत नाही, या मंदिराची ताकद आहे. मी 2016 मध्येही कीर्तन केलं, त्याच्या अगोदरही कीर्तन केलं आणि आजही आहे. कीर्तनाचा आनंद येत किंचितही कमी नाही आहे महाराज. बरोबर आहे का नाही? श्रोते रसिक पाहिजेत. काय पाहिजेत? रसिक पाहिजेत. आपण काय गातो त्याचा दाद देणारे पाहिजेत.
नाही तर काही काही ठिकाणी कीर्तन करायला लागलं की असं वाटतं देवा कीर्तन सोडून 4 म्हशी घ्यावं पण यांच्यात कीर्तन करू नये महाराज. असे बसेल असतात जणू काही दशक्रियावी दिल बसेल. महाराजांनी विनोद केला तरी आणि महाराजांनी सिरियसली जरी सांगितलं तरी असं जणू काही वाटतं यांच्या डोळ्यातून जीव गेला. पण नरसापूर परिसरातील या तेलंगणा परिसरातील आदिलाबाद जिल्ह्यातील लोकांचे कानं खूप चांगले महाराज. चांगलं चांगलं ऐकायची सवय लावून घेतलेली तुम्ही लोकांनी. काय केलंय? चांगलं चांगलं ऐकायची सवय लावून घेतलेली आहे. म्हणून अगदी गोड नियोजन आमच्या विनोददादाने केलं आहे. नजर लागो एवढा सुंदर कार्यक्रम आहे. त्याची इच्छा होती की महाराज एक कीर्तन करायचं. लग्नालाच म्हणे आपण लग्नाच्या वेळेस कीर्तन करू. अरे म्हणलं लग्नात कीर्तन नसतं रे विनोद, बरोबर आहे का नाही? तो वेडा आहे. किती प्रेम करावं या प्रेमाला काही सीमा असते महाराज, बरोबर आहे का नाही? आम्ही जीवनामध्ये काही नाही कमवलं पण हे बघा आम्ही जे कमवलं ते कोणालाच जमलं नाही गाड्यांना. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जे कमवलं ते कोणालाच जमलं नाही आहे. आम्ही जीवनामध्ये तुम्ही जर आमच्या घरी आले तर एवढ्या प्रॉपर्ट्या नाही दिसणार तुम्हाला. 100 एकर 500 एकर जमीन नाही कमवली. पण नारदाच्या गादीवर सांगतो पांडुरंगाच्या दरबारात आम्ही जे लोकांच्या मनामध्ये प्रेम कमवलं ही जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज, बरोबर आहे का नाही? आणि त्या प्रेमामुळंच ते म्हणे बाबा मला काहीच माहीत नाही, तुमचं कीर्तन मला ठेवायचं. आमच्या ज्ञानाईच्या वाढदिवसानिमित्त वास्तविक तिचे वडील देशाची सेवा करण्यासाठी बँगलोर या ठिकाणी आहे. तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. नरसापूरकर मंडळी, परमार्थातच तुमचं नाव मोठं आहे असं नाही आहे. मला सांगायला स्वाभिमान वाटतो महाराज. या गावातील कमीत कमी 100 ते 200 तरुण देशाची सेवा करता येते. बसणाऱ्या सर्व तरुणांना मला एवढंच सांगायचं आहे बाबांनो, जीवनामध्ये आदर्श ठेवत असताना देशसेवकांचा आदर्श ठेवा. क्रांतिकारी लोकांचा जीवनामध्ये आदर्श ठेवा. ज्यांनी देश बुडवला अशा मूर्ख लोकांचा आदर्श ठेवण्यापेक्षा ज्यांनी देश वाचवला अशा लोकांचा आदर्श ठेवा. गुगलवर सर्च करा. या देशातल्या कोणत्याच खासदाराचं पोरगं मिलिटरीत नाहीये. या देशातल्या कोणत्याच मंत्र्याचं पोरगं मिलिटरीत नाहीये. या देशातल्या कोणत्याच उद्योगपत्याचं पोरगं मिलिटरीत नाहीये. या देशातल्या कोणत्या डॉक्टरचं पोरगं मिलिटरीत नाहीये. या देशातल्या कोणत्याच वकिलाचं पोरगं मिलिटरीत नाहीये. या देशातल्या कोणत्याच उद्योगपत्याचं पोरगं मिलिटरीत नाहीये. मला स्वाभिमानाने सांगा वाटतं देशाचे जेवढे काही जवान आहे ते फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याची मुलं आहे महाराज. कोणाचे? शेतकऱ्याचे. म्हणून स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे अरे देशाच्या देशाची पोटाची थळगी भरवणारा सुद्धा शेतकरीचे आणि देशाचं रक्षण करणारा सुद्धा काय आहे? शेतकरीचे. पण आज मीडियावर काही गोष्टी पाहिल्या की वाईट वाटतं महाराज मला. अरे पुढाऱ्याने विरोधातल्या लोकांनी पुढाऱ्यावर निंदा केली तर चालल, काँग्रेसवाल्याने बीजेपीवर करा, बीजेपीवाल्याने काँग्रेसवर करा, तुमचा धंदा आहे तो. पण पहलगामचा एवढा मोठा हल्ला झाला, त्यात आपल्या जवानांनी पाकिस्तानी लोकांचे एवढे नक्षलवाद्यांचे एरिये नास्ताभूत केले आणि काही मूर्ख लोक देशाच्या जवानावर सुद्धा संशय घ्यायला लागले. मी खरं सांगू का, या जगातली सगळ्यात भाग्यवान माय जर कोण असेल तर तिनं 9 महिने 9 दिवस आपला रक्ताचा गोळा आपल्या गर्भात वागवलाय. अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलंय त्या लेकराला आणि तो रक्ताचा गोळा या देशासाठी समर्पित केला. त्याच्यासारखे भाग्यवान माता जगात नाही. आणि मला असं वाटतं आमच्या ज्ञानाईचे वडील सुद्धा, आमच्या विनोदचा भाऊ, ते सुद्धा देशाची सेवा करता येते. आणि माझ्याही मुलीचं नाव ज्ञानाईचे, बरं दुसऱ्या मुलीचं नाव. ते म्हणे बाबा तुम्हाला कीर्तन करावं लागतं. म्हणून त्याच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बराचसा तरुण वर्ग माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. आमचं काम येते, तुम्ही ऐका न ऐका, आम्ही दररोज ते तुम्हाला सांगणार आणि सांगणार. जीवनामध्ये व्यसन नका करू पोरांनो. भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाहीये. भारताला सगळ्यात मोठी जर भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू. सर्वांनी एकत्रित राहा. अरे मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. किती दिवस तुम्ही या गोष्टी करणार आहे? प्रत्येकाच्या मुखातून एक शब्द निघला पाहिजेत की मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका ज्या दिवशी तुम्ही ठेवसाल ना त्या दिवशी खूप अवघड होईल. तुमच्या तेलंगणात बरं आहे तिडके भाऊ, आमच्या महाराष्ट्रात ह्या 2-3 मूर्खांनी एवढं वातावरण खराब करून टाकलं. या राजकीय लोकांनी गावं बिघडून गेले महाराज. जसं हिंदू मुस्लिमांचा वाद आहे तसा मराठी वंजाऱ्यांचा वाद लावून दिला. अवकाशाचा हा विनोद वंजारी समाजामध्ये जन्माला आला. काय दिलं विनोदनी? फक्त प्रेमानं बोलतो महाराज. काय बोलतो? प्रेमानं बोलतो. तरी पण कुठं राहिलं तेलंगणा आणि कुठं राहिला आमचा बुलढाणा जिल्हा? एवढ्या लांब हे लोक येतात. मी कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा याच्याशी काही घेणं देणं नाही. आज बसायला जागा इथं पुरली नाहीये.
तुम्ही फक्त संप्रदायावर प्रेम करणारे लोक आहे. आणि ही भूमिका जर प्रत्येकानं ठेवली ना गड्यांनो, तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. भविष्यात आपल्याला फक्त भीती कशाची, जातीवादाचीच आहे. अरे पहिला जातीवाद ज्ञानोबराय तुकोबराने संपवला, आणि त्या महाराष्ट्रामध्ये राहून जर ही कीड जर आपल्या डोक्यात गेली तर मला वाटतं उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप कठीण आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण एकत्रित या. तुम्हाला तर माहिती आहे, जसं गोपीनाथरावची आणि विलासरावची मैत्री होती, तदनंतर फक्त सोपान सानपची पुरुषोत्तम पाटलाचीच आहे महाराज. कधीच आम्हाला असं कधीच काही झालं नाही. मग एवढं चांगलं आम्ही जगतो, आपणही त्याचा आदर्श घ्या. अंतकरणातला मत्सर, अंतकरणातला भेद, अंतकरणातला जातीवाद नष्ट करा, व्यसनापासून दूर राहा, आणि प्रत्येकाने एकत्रित या. सर्वांनी एकत्रित या. एकत्रित जर आले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले आहे. तरुणांना सुद्धा विनंती पोरांनो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन नका करू, चांगलं जगा, उद्योगधंदे करा, कष्ट करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. श्रावण महिना चालू आहे, होईल तोपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण करा, गाथ्याचं पारायण करा. नाही काही जमलं तुम्हाला तर कमीत कमी 10 ते 11,000 वेळेस रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. निश्चित माझ्या भोलेनाथाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या भोलेनाथाचा हा श्रावण महिना आहे, ते भोलेनाथ सुद्धा समाधीमध्ये भजन करी महादेव, श्रीराम जय राम, राम पूजी सदाशिव. ओ राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. माझी विनंती आहे, श्रावण महिन्यात भगवंताचं चिंतन करा, आनंदात जीवन जगा, आणि होईल तोपर्यंत साधू संतांची संगती करा. जसं संगतीनं तुमच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. निळामने तीही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवलकोन, हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं खरीद सकते. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी म्हणतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. ज्या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, निश्चित आपण सर्व आमच्या ज्ञानाईला एवढा सुंदर आशीर्वाद देऊ की ज्ञानोबराय तुकोबराय तिचा 100वा सुद्धा वाढदिवस याच ठिकाणी साजरा करू. बरोबर आहे का नाही? निश्चित तिच्या जीवनामध्ये कोणतं दुःख येऊ नये. का? ज्या चिमुकलीचा बाप देशाची सेवा करत असेल, तिला तुमच्या आणि माझ्या आशीर्वादाची गरज निश्चित आहे. म्हणून ज्ञानाईच्या प्रथम जन्मदिनानिमित्त, अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमच्या भागाचं लाडकं वैभव आमचे नागेश भैया, नागेश दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवावी. ज्यांनी गोड असं गायन केलं, आमचे चिलाया बाळ प्रदीप महाराज बनकर, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समवेत आमचे पुरुषोत्तम आलेला आहे, टिलू आहेत, आमचे सर्वच मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, त्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि पुनश्च एकदा
आमच्या विनोद भैयाने खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. अपेक्षाही पेक्षा सुंदर नियोजन झालं. आता प्रेमाने केल्यानंतर होतं किती प्रेम करावं त्यानं, त्या प्रेमाला काही सीमा आहे का नाही? इकडे विनोद, बरोबर आहे का नाही? प्रेमाची काही सीमा असती. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या आईचं चित्र काढणारे लोक आपण पाहिले, छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहिले, भगवान बाबाचं चित्र काढणारे पाहिले, बरेचशा लोकांनी गोपीनाथराव मुंडेचे सुद्धा फोटो काढले. पण मी राहिलो बुलढाण्याचा, हा बाबा तेलंगणाचा. किती प्रेम एका मुलाने एखाद्या माणसावर करावं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचा विनोद आहेत. हृदयावर माझा फोटो काढलाय, दाखव बाबा या लोकांना एकदा बघू दे. तुझी बायको सुद्धा विचार करत असेल माझ्यापेक्षा पुरुषोत्तम महाराज भाग्यवान आहे. बरोबर आहे का नाही? अगदी मनापासून एकदम प्रांजळ मनाने त्याचं माझ्यावर प्रेम आहे बस. आणि त्या प्रेमासाठीच मी आलो महाराज. खरं सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, आम्ही जास्त लोक नाही कमवले, पण जे कमवले ते मेले तरी आमचेच म्हणून मरतील, दुसऱ्याचे म्हणून मरणार. ही सर्वात मोठी संपत्ती आमची. त्यामध्ये आमचा विनोद, अनिल हे सर्व मंडळी कुटुंबातली मंडळी आहे, एकदम फॅमिलीतली मंडळी आहे. आणि तसंही तुमचं गाव महाराज लोकांवर प्रेम करणारं गाव आहे. कलाकारांवर सर्वात जास्त कलाकार आलेले नागेश महाराज इथं. महाराष्ट्रात असा कलाकारच नाही की तो इथं आलेला नाहीये. आणि एवढे हुशार आहे, दरवर्षी चेंजेस. इतके चालू लोक या गावचे की त्यांना एकदा आला महाराज की तो परत चालत नाही, दुसऱ्या वर्षी. म्हणजे त्याच्यातला उद्देश असा आहे की गावातल्या लोकांना दरवर्षी काहीतरी नाविन्य ऐकायला भेटलं पाहिजे. दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित गायक, नामांकित वादक आपल्या गावामध्ये येतात. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही. पैसे फक्त कीर्तनाचेच घेतो, बाकी जास्त घेत नाहीये. ते बी मनाला पटलं तेवढे घेतो. हा, बरोबर आहे का नाही? पण त्या गायीचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं न चुकता घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही, याची मी शाश्वती नारदाच्या गादीहून देतो. बरेचसे लांबून लांबून मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी आले. पंचक्रोशीतील आदिलाबादहून सुद्धा, चंद्रपूरहून सुद्धा काही लोकांचा फोन आला की महाराज आम्हाला कीर्तन ऐकायला यायचं. सर्वच मंडळीची नावं मला माहीत नाही, पण निश्चित सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज